हाय फ्रेंड्स, आज आपण डायरेक्ट अँड इन्व्हर्स व्हेरिएशन हा चॅप्टर सुरू करत आहोत. या चॅप्टरमध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय, इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय, डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशन कसं ओळखायचं हे शिकणार आहोत. त्याचप्रमाणे डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशनची ॲप्लिकेशन्सही पाहणार आहोत. सर्वप्रथम व्हेरिएशन म्हणजे काय हे बघूया. Variation. If the value of two quantities depends upon each other in such a way that the increase or decrease in the value of one quantity affects the value of another quantity, then these two quantities are said to be in variation. जेव्हा दिलेल्या दोन क्वांटिटीमधील एका क्वांटिटीची व्हॅल्यू बदलली तर दुसऱ्या क्वांटिटीच्या व्हॅल्यूमध्येही बदल होत असेल तर त्या दोन क्वांटिटी व्हेरिएशनमध्ये आहेत असं म्हणतात. व्हेरिएशनचे दोन प्रकार आहेत, डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशन. प्रथम आपण डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय हे बघूया. Direct variation. If one quantity increases or decreases and the other quantity also increases or decreases, then the quantities are said to be in direct variation. जर एक क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी ही वाढत असेल किंवा एक क्वांटिटी कमी झाली तर दुसरी क्वांटिटी ही कमी होत असेल तर त्या दोन क्वांटिटीमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे असं म्हणतात. व्हेरिएशनलाच प्रपोर्शन असंही म्हणतात. डायरेक्ट व्हेरिएशनचे एक एक्झाम्पल बघूया. इफ द नंबर ऑफ पेन्स इन्क्रीजेस द प्राइस विल ऑल्सो इन्क्रीज. जर पेन्सची संख्या वाढली तर त्याची किंमतही वाढते. आता आपण नंबर ऑफ पेन्स आणि प्राइस यांचे एक टेबल बघूया. नंबर ऑफ पेन्स 10 आहेत तेव्हा त्याची प्राइस 200 रुपीज आहे. नंबर ऑफ पेन्स 25 आहेत तेव्हा प्राइस 500 रुपीज आहे. नंबर ऑफ पेन्स 40 असेल तेव्हा त्याची प्राइस 800 रुपीज आहे आणि नंबर ऑफ पेन्स 5 आहेत तेव्हा त्याची प्राइस 100 रुपीज आहे. इथं नंबर ऑफ पेन्स वाढलं तर प्राइससुद्धा वाढते. नंबर ऑफ पेन्स कमी झाले तर प्राइससुद्धा कमी होते. हे डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. हे टेबल नीट ऑब्झर्व केलं तर इथं नंबर ऑफ पेन्स आणि त्याची कॉस्ट यांचा रेशो कॉन्स्टंट येतो. बघा, जेव्हा नंबर ऑफ पेन्स 10 आहेत तेव्हा प्राइस 200 रुपीज आहे, म्हणजेच रेशो 10/200 इक्वल टू 1/20. जेव्हा नंबर ऑफ पेन्स 25 आहे तेव्हा प्राइस 500 रुपीज आहे, तेव्हा रेशो 25/500 इक्वल टू 1/20. नंबर ऑफ पेन्स 40 असेल तेव्हा प्राइस आहे 800 रुपीज, तेव्हा रेशो येईल 40/800 इक्वल टू 1/20. नंबर ऑफ पेन्स 5 आहे तेव्हा प्राइस आहे 100, रेशो येईल 5/100 इक्वल टू 1/20. If two quantities vary directly, then the ratio between them is always a constant. जर दोन क्वांटिटीजमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर त्यांचा रेशो नेहमी कॉन्स्टंट असतो. दॅट इज, इफ एक्स अँड वाय व्हेरी डायरेक्टली देन x/y इक्वल टू k. k इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन.
म्हणजेच जर एक्स आणि वाय या दोन क्वांटिटीमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर एक्स अपॉन वाय इक्वल टू के, केला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असं म्हणतात. आता व्हेरिएशनचा दुसरा टाईप बघूया, इन्व्हर्स व्हेरिएशन. इफ वन क्वांटिटी इन्क्रीजेस or decreases and the other quantity decreases or increases, then the quantities are said to be in inverse proportion or inverse variation. जर एक क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी कमी होत असेल किंवा एक क्वांटिटी कमी झाली तर दुसरी वाढत असेल तर त्या दोन क्वांटिटीमध्ये इन्व्हर्स व्हेरिएशन आहे असं म्हणतात. इन्व्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल बघूया. इफ द नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीजेस देन द नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट अ वर्क विल डिक्रीज. म्हणजेच कामगारांची संख्या वाढवली तर एखादं काम कमी दिवसामध्ये होणार. इथं आपण वर्कर्स आणि नंबर ऑफ डेजचे एक टेबल बघूया. वर्कर्स जेव्हा 20 आहेत तेव्हा नंबर ऑफ डेज 4 आहेत. वर्कर्स जेव्हा 10 होतात तेव्हा नंबर ऑफ डेज 8 आहे. वर्कर्स 8 असतील तेव्हा नंबर ऑफ डेज म्हणजे एखादं काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस आहेत 10. नंबर ऑफ वर्कर्स 5 आहेत तेव्हा नंबर ऑफ डेज 16 आहेत. म्हणजेच वर्कर्सची संख्या वाढवली तर लागणारे दिवस कमी होत आहेत. वर्कर्सची संख्या कमी केली तर लागणारे दिवस वाढत आहेत. हे इन्व्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. या टेबलचं नीट ऑब्झर्वेशन केलं तर इथं या दोन क्वांटिटीजचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट येतोय. म्हणजेच 20 × 4 इक्वल टू 80, 10 × 8 इक्वल टू 80, 8 × 10 equal to 80, 5 × 16 equal to 80. If two quantities vary inversely, then their product remains a constant. जेव्हा दोन क्वांटिटीजमध्ये इन्व्हर्स व्हेरिएशन असतं तेव्हा त्यांचा प्रॉडक्ट नेहमी कॉन्स्टंट असतो. दॅट इज इफ एक्स अँड वाय व्हेरी इन्व्हर्सली then xy equal to k. k is constant of variation. म्हणजेच जर x आणि y यांच्यात इन्व्हर्स व्हेरिएशन असेल तर xy equal to k. k ला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असं म्हणतात. आता आपण डायरेक्ट आणि इन्व्हर्स व्हेरिएशनची काही एक्झाम्पल्स बघूया. पहिलं एक्झाम्पल बघा. 7 men can complete a work in 52 days. In how many days will 13 men finish the same work? 7 माणसं एक काम 52 दिवसात संपवतात तर 13 माणसं तेच काम किती दिवसात संपवतील असा आपला प्रश्न आहे. आपण रिक्वायर्ड नंबर ऑफ डेज ॲज्युम करूया x. लेट द रिक्वायर्ड नंबर ऑफ डेज बी x. आता ह्या एक्झाम्पलमध्ये दिलेल्या क्वांटिटीज कोणकोणत्या आहेत तर नंबर ऑफ मेन आणि नंबर ऑफ डेज. आपण एक टेबल तयार करूया. नंबर ऑफ मेन आणि नंबर ऑफ डेज अशा दोन क्वांटिटीज आहेत त्यामुळे मेन आणि डेज या दोन क्वांटिटी लिहिल्या. जेव्हा मेन 7 असतात तेव्हा नंबर ऑफ डेज आहेत 52 आणि मेन 13 असतील तेव्हा नंबर ऑफ डेज x जे आपण ॲज्युम केले. आता इथं नंबर ऑफ मेन जर वाढवले तर तेच काम पूर्ण होण्यासाठी कमी दिवस लागतील. म्हणजेच एक क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी कमी होतीये. देअरफॉर धिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. जेव्हा इन्व्हर्स व्हेरिएशन असतं
तेव्हा प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो. देअरफॉर 7 × 52 = 13 × x. आता हे इक्वेशन सॉल्व करूया. हे इक्वेशन सॉल्व केलं तर आपल्याला xची व्हॅल्यू मिळते 28. So 13 men can complete the work in 28 days. दुसरा एक्झाम्पल बघा. A book contains 120 pages and each page has 35 lines. How many pages will the book contain if every page has 24 lines per page? एका पुस्तकाची 120 पानं आहेत आणि प्रत्येक पानावर 35 ओळी आहेत. जर प्रत्येक पानावर 24 ओळी असतील तर त्या पुस्तकाची पानं किती असतील असा आपला क्वेश्चन आहे. आपण रिक्वायर्ड नंबर ऑफ पेजेस x अज्यूम करूया. लेट द रिक्वायर्ड नंबर ऑफ पेजेस बी x. आता ह्या एक्झाम्पलमध्ये कोणत्या दोन क्वांटिटी आहेत तर नंबर ऑफ पेजेस आणि नंबर ऑफ लाईन्स. आपण दिलेल्या माहितीवरून टेबल तयार करूया. दोन्ही क्वांटिटीज लिहा आधी, नंबर ऑफ पेजेस आणि नंबर ऑफ लाईन्स. जेव्हा नंबर ऑफ पेजेस 120 असतात तेव्हा नंबर ऑफ लाईन्स 35 आणि नंबर ऑफ पेजेस x जे आपण अज्यूम केलं होतं तेव्हा नंबर ऑफ लाईन्स 24. आता इथे लाईन्स 35चे 24 केले म्हणजे नंबर ऑफ लाईन्स पर पेज कमी केले तर नंबर ऑफ पेजेस वाढतील. म्हणजेच धिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. इन्व्हर्स व्हेरिएशन आहे म्हणजेच प्रॉडक्ट कॉन्स्टंट. देअरफॉर 120 × 35 = x × 24. हे इक्वेशन सॉल्व करा. हे इक्वेशन सॉल्व केलं तर आपल्याला xची व्हॅल्यू मिळते 175. So, if every page has 24 lines per page, the book will contain 175 pages. तिसरा एक्झाम्पल बघा. In a business, if A can earn ₹7,500 in 2.5 years, at the same rate, find his earning for 4 years. एका बिझनेसमध्ये ए या व्यक्तीला 2.5 इयर्समध्ये 7,500 रुपीज मिळतात. तर त्याच रेटनी त्याचं 4 वर्षाचं अर्निंग किती हे तुम्हाला काढायचे. आपण ते x अज्यूम करूया. लेट हिज अर्निंग फॉर 4 इयर्स बी x. आता ह्या एक्झाम्पलमध्ये कोणत्या दोन क्वांटिटी दिल्या आहेत तर नंबर ऑफ इयर्स आणखीन अर्निंग. आपण टेबल तयार करूया. दोन्ही क्वांटिटी लिहून घ्या, नंबर ऑफ इयर्स आणि अर्निंग. जेव्हा नंबर ऑफ इयर्स 2.5 आहे तेव्हा त्याचं अर्निंग आहे 7,500. नंबर ऑफ इयर्स 4 आहे तेव्हा अर्निंग आहे x जे आपण अज्यूम केले. इथं नंबर ऑफ इयर्स वाढले. नंबर ऑफ इयर्स वाढले तर अर्निंगसुद्धा वाढणार आहे. म्हणजेच हे डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशन आहे म्हणजेच रेशो कॉन्स्टंट असतो. देअरफॉर 2.5 upon 7,500 = 4 upon x. आता हे इक्वेशन सॉल्व करूया. x = 7,500 upon 2.5 multiplied by 4. हे जर सॉल्व केलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळते x = 12,000. So, the earning for 4 years is ₹12,000.
पुढचं एक्झाम्पल बघा. 75 balls cost ₹1143.75. Find the cost of 26 balls. 75 बॉल्सची किंमत दिली आहे ₹1143.75 आणि आपल्याला 26 बॉल्सची किंमत काढायची आहे. ती आपण x अज्युम करूया. लेट द कॉस्ट ऑफ 26 बॉल्स बी x. या एक्झाम्पलमधल्या दोन क्वांटिटीज आहेत, नंबर ऑफ बॉल्स आणि कॉस्ट. आपण टेबल तयार करूया. नंबर ऑफ बॉल्स आणि कॉस्ट या दोन क्वांटिटीज लिहून घ्या. जेव्हा नंबर ऑफ बॉल्स 75 आहे तेव्हा कॉस्ट आहे 1143.75 आणि नंबर ऑफ बॉल्स 26 आहे तेव्हा कॉस्ट आहे x, जी आपण अज्युम केली आहे. आता इथं नंबर ऑफ बॉल्स कमी केले तर त्याची कॉस्टसुद्धा कमी होणार. म्हणजेच एक क्वांटिटी कमी केली तर दुसरी क्वांटिटीसुद्धा कमी होती आहे. म्हणजेच धिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशन आहे म्हणजेच रेशो कॉन्स्टंट आहे. देअरफॉर 75 अपॉन 1143.75 इक्वल टू 26 अपॉन x. आता हे इक्वेशन सॉल्व करूया. आपल्याला मिळेल x इक्वल टू 26 मल्टिप्लाइड बाय 75 अपॉन 1143.75. हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळेल x इक्वल टू 396.50. So the cost of 26 balls is ₹396.50. पुढचं एक्झाम्पल बघा. इफ 5 men can paint a house in 18 hours, how many men will be able to paint it in 10 hours? 5 माणसं एक घर रंगवण्यासाठी 18 तास घेतात, तर 10 तासात तेच घर रंगवण्यासाठी किती माणसं लागतील असा आपला क्वेश्चन आहे. आपण रिक्वायर्ड नंबर ऑफ मेन x अज्युम करूया. लेट x बी द रिक्वायर्ड नंबर ऑफ मेन. या एक्झाम्पलमधल्या दोन क्वांटिटीज आहेत, नंबर ऑफ मेन आणि नंबर ऑफ आवर्स. आपण टेबल तयार करूया. दोन क्वांटिटीज लिहा, नंबर ऑफ मेन अँड नंबर ऑफ आवर्स. जेव्हा नंबर ऑफ मेन 5 आहे तेव्हा नंबर ऑफ आवर्स 18 आहे आणि नंबर ऑफ मेन जेव्हा x आहे तेव्हा नंबर ऑफ आवर्स 10 आहे. आता इथं नंबर ऑफ आवर्स कमी केलेत. नंबर ऑफ आवर्स जर कमी केले तर तेच काम पूर्ण करण्यासाठी माणसं जास्त लागणार आहेत. त्यामुळे एक क्वांटिटी कमी झाली तर दुसरी क्वांटिटी वाढतीये. म्हणजेच हे एक्झाम्पल आहे इन्व्हर्स व्हेरिएशनचं. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. इन्व्हर्स व्हेरिएशन आहे म्हणजेच प्रॉडक्ट कॉन्स्टंट आहे. देअरफॉर 5 into 18 इक्वल टू x into 10. हे इक्वेशन सॉल्व केलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळते 9. सो 9 men will be able to paint the house in 10 hours. डायरेक्ट अँड इन्व्हर्स व्हेरिएशन या चॅप्टरमध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय, इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय हे शिकलो. डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशन कसं ओळखतात हेही शिकलो. त्याचप्रमाणे डायरेक्ट व्हेरिएशन अँड इन्व्हर्स व्हेरिएशनची ॲप्लिकेशन्सही बघितली. हा व्हिडिओ नीट बघून झाल्यानंतर काही डाऊट्स असतील तर विचारा. तुमच्या टेक्स्टबुकमधील सर्व एक्सरसाइज सॉल्व करा आणि इथे दिलेलं वर्कशीट आणि क्विज सोडवा. थँक यू.